खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. दृष्टी देखिले संतास अवघा निरसला शिन देखता संत चरण आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. ही आपली परंपरा आहे आणि म्हणूनच आज तीच भावना माझ्या भाविकांच्या मनात देखील दाटून आलेली आहे. संत सहवास आणि हरिनामाचा जप करत साऱ्या चिंता मिटतात, जगण्याची कोंडी सुटते, अनेक प्रश्न उलगडतात, अनेक प्रश्न सुटतात आणि म्हणून मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहामधून मिळत असते. आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वसामान्य गोरगरीब परिवारातला एक मुख्यमंत्री होतो. मला आठवतंय पंढरपूरला माझी आजी होती त्यावेळेस. आजी माझे आई वडील मला घेऊन गेले होते पंढरपूरला. ती आठवण मला आली. दरवेळेला येते जेव्हा मी पंढरपूरला जातो. यावेळेस देखील महाराज यावेळेस पण जेव्हा आषाढी आली 8 दिवस आधी मी गेलो. तिथली सगळी व्यवस्था पाहिली. कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या, तिथं स्वच्छता असावी, पिण्याचं पाणी असावं, सगळ्या सुविधा असाव्यात. हे कुणाचं काम आहे? मुख्यमंत्री म्हणून नाही, त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून यावेळेस देखील अनेक लोक पंढरपूरला गेले असतील आषाढी वारीला आणि आपल्याला चांगला अनुभव आला असेल. दर वर्षा गणिक या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकीला जेवढ्या सोयी सुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम महंत गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी 177 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या 177 वर्षापासून श्री क्षेत्र सरला बेटच्या महंतांनी अखंड हरिनामा सप्त्याची ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपले महंत या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो.